कोणी म्हणेल आज देशभक्तीपर गीते गाण्याचा दिवस, कोणी म्हणेल आज मिरवणुकी काढण्याचा दिवस, कोणी म्हणेल आज इतिहासात डोकावून पाहण्याचा दिवस, तर कोणी म्हणेल आज राष्ट्रीय सुट्टीचा दिवस, पण मी म्हणेल आज राष्ट्रीय जाणीवेचा दिवस. महापुरुषांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेल्या त्यागाच्या जाणीवेचा दिवस, देश बांधवांनी गुलामगिरीत भोगलेल्या यातनांच्या जाणीवेचा दिवस. होय होय, जाणीवेचा दिवस. आपल्याला आज स्वातंत्र्य प्रजासत्ताक म्हणणे जेवढे सोपे आहे त्याची जाणीव होणे तेवढेच कठीण असल्याचं दिसत आहे. जोपर्यंत आपल्याला प्रजासत्ताकाचा खरा अर्थ जाणून घेणार नाही तोपर्यंत स्वतंत्र भारतात नांदत असूनही आपल्याला गुलामगिरीची जाणीव होणार नाही. प्रजासत्ताक म्हणजे सत्ता ही प्रजेसाठी आणि प्रजेकडून चालवली जाते. आपण खूप भाग्यशाली आहोत की आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो, स्वतःचे मत मांडू लागलो, स्वतःच्या विचाराने प्रत्येक पाऊल टाकू लागलो. पण पाऊल फुलाकडे जाऊ नये, कुठलीही दुष्कृत्य घडू नये, राष्ट्रसन्मान व राष्ट्राभिमान धोक्यात येऊ नये, स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर होऊ नये, माझे व माझ्या देश बांधवांचे सामाजिक, आर्थिक व वैयक्तिक जीवन धोक्यात येऊ नये. माझ्या व माझ्या देश बांधवांच्या स्वातंत्र्यावर कधीही गदा येऊ नये याकरिता मला सजग झाले पाहिजे आणि याकरिता आपल्याला मदत करते आपल्याला लाभलेले लिखित संविधान. हम उसे सिराखों पर रखते हैं वो संविधान हमारा है. हम उसे सिराखों पर रखते हैं वो संविधान हमारा है जो हर धर्म, जाति और व्यक्ति को समता का अधिकार दिलवाता है, समता का अधिकार दिलवाता है. आपले संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ते आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याची हमी देते. संविधान केवळ शब्दाचा संग्रह नाही तर ते आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहे. संविधानाने घालून दिलेले नियम, कायदे व कर्तव्य याचे पालन व संरक्षण करणे एक भारतीय नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. आपण आज शिक्षण, तंत्रज्ञान, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहोतच, पण एका विचाराने, देशप्रेमाने आपल्याला एक विकसित भारत घडवायचा आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून एक संघ भारत निर्माण करणे माझी जबाबदारी आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. इथे सुख, शांती व समाधान लाभेल अशी राज्य व्यवस्था निर्माण करणे माझी जबाबदारी आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. देशप्रेमाची श्रीमंती व विचारांचे श्रेष्ठत्व माझ्याकडे असेल तर मला माझ्या कर्तव्याची जाणीव होणे कधीच कठीण होणार नाही. भारताला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवण्यास मला कठीण होणार नाही. यासाठी देशप्रेमाची श्रीमंती व विचारांचे श्रेष्ठत्व मला लाभण्यासाठी 4x4 इंच मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनमधील आणि माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सामाजिक चाकोरीतील योग्य नीती, अनीती, नैतिकता, अनैतिकता, न्याय, अन्याय या बाबींमधला फरक समजून घ्यावा लागेल. माझी खूप मूलभूत वृत्ती सोडून मला अथांग सागरासारखं मोठं मन करता आलं पाहिजे. अथांग सागरासारखं मोठं मन करता आलं पाहिजे. समुद्रात विहार करणाऱ्या धोक्यांना सामोरे जाणाऱ्या इंग्रजांच्या मासेप्रमाणे जगणं मला शिकलं पाहिजे. आपल्या सुखाची रांगोळी करून माझ्या सुखासाठी अहोरात्र झगडणाऱ्या माझ्या आई वडिलांपुढे आणि गुरुजनांपुढे कृतज्ञ होता आलं पाहिजे. त्यांचा विश्वास, त्यांचे संस्कार आणि त्यांचे प्रेम मला जिंकता आलं पाहिजे. स्वच्छता आणि सुदृढता याचे धडे मला घेता आणि देता आले पाहिजेत. मी एवढे करू शकलो तरी या स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्राचा नागरिक म्हणून घेण्यास मी योग्य आहे असेच मला वाटते. चला, आज या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वजण भारताला अधिक स्वच्छ, सुंदर, सुदृढ, बलशाली, प्रगत आणि सुरक्षित बनवण्यासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा करू आणि भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरी करू. शेवटी मी एवढेच म्हणेन, दुनिया भर में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. दुनिया भर में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. हीरो में सिमट कर सोने से निपट कर मरते हैं कई मगर तिरंगा